वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मध्य रेल्वे महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदभरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच ITI झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. 12वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. वेतन श्रेणी 5,200 ते 20,200 रुपये ह्या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. सेंट्रल रेल्वेकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन मागविण्यात आलेले आहेत. स्पेशली ह्या जागा स्पोर्ट्स पर्सनसाठी आहेत. सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजे. ग्रुप सी च्या जागा आहेत. तसेच ग्रुप डी च्या जागा देखील अवेलेबल झालेल्या आहेत अंडर स्पोर्ट्स कोटा फॉर द इयर 2023-24. सेंट्रल रेल्वेमध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत. देअर इज नो रिझर्वेशन फॉर SC, ST, OBC. या विद्यार्थ्यांसाठी रिझर्वेशन नाही. फर्दर ओनली द कॅन्डिडेट्स क्वालिफाईड इन द ट्रायल्स शॅल बी कॉल्ड फॉर फर्दर प्रोसेस. जे विद्यार्थी ट्रायलमध्ये क्वालिफाय होतील त्यांना पुढच्या प्रोसेससाठी बोलवलं जाईल. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 18/9/2023 पासून आणि शेवटची तारीख ही 17/10/2023 अशी आहे. ब्रेकअप ऑफ पोस्ट डिसिप्लिन वाईज इथे दिलेली आहे. स्पोर्ट्स पर्सनच्या जागा आहेत. इथे स्पोर्ट्सची नावं दिलेली आहेत. वॉटर पोल, स्विमिंग, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉडी बिल्डिंग, सायकलिंग, हॉकी, खो खो, पॉवर लिफ्टिंग, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, रेसलिंग या प्रत्येक स्पोर्ट्ससाठी जागा अवेलेबल आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघंही इलिजिबल आहेत. इलिजिबिलिटी कंडिशन्स इथे देण्यात आलेली आहे. एज लिमिट, विद्यार्थ्यांचं वय हे 18 ते 25 वर्ष दरम्यान असावं. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, काही जागांसाठी मिनिमम ग्रॅज्युएशन इन एनी फॅकल्टी फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कुठल्याही स्ट्रीम मधून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच 12वी झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. 10वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील जागा आहेत किंवा ITI झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे लेव्हल 1च्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये 10वी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा ITI तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. Persons if appointed to the category of clerk cum typist should acquire typing proficiency test of 30 words per minute in English or 25 words per minute in Hindi within a period of 4 years from the date of appointment until such time their appointment to this category will be provisional. ज्या विद्यार्थ्यांचं क्लर्क कम टायपिस्ट म्हणून सिलेक्शन होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी अपॉइंटमेंट झाल्यानंतर 4 वर्षाच्या आत इंग्लिश आणि हिंदी याची टायपिंग टेस्ट क्लिअर करणं आवश्यक आहे. तोपर्यंत त्यांची अपॉइंटमेंट ही प्रोव्हिजनल असणार आहे. कॅन्डिडेट्स पॉझेसिंग हायर क्वालिफिकेशन शुड प्रोड्यूस ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट ॲट द टाइम ऑफ ट्रायल. ज्या विद्यार्थ्यांकडे हायर क्वालिफिकेशन असेल त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन तसेच पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट ट्रायलच्या वेळेस सादर करायचं आहे. स्पोर्ट्स अचिव्हमेंट आणि इलिजिबिलिटी नॉर्म्स इथे दिलेले आहेत. कुठल्या स्पोर्टमध्ये तुम्हाला कोणती पोझिशन मिळालेली आहे तर त्याविषयीचे क्रायटेरियाज इथे दिलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. ऑलिम्पिक गेम्समध्ये खेळलेले विद्यार्थी सिनियर कॅटेगरीमध्ये किंवा वर्ल्ड कपमध्ये खेळलेले विद्यार्थी किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळलेले विद्यार्थी, एशियन गेम्समध्ये जर तुम्हाला 3rd पोझिशन मिळालेली असेल किंवा कॉमनवेल्थ गेम्स तुम्ही खेळलेले असाल किंवा युथ ऑलिम्पिक चॅम्पियन्स ट्रॉफी, थॉमस उबर कप, तसेच वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, युथ ऑलिम्पिक्स, डेव्हिस कप, चॅम्पियन्स ट्रॉफी इन हॉकी, थॉमस और उबर कप इन बॅडमिंटन, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप ज्युनियर सिनियर, वर्ल्ड रेल्वे चॅम्पियनशिप, साऊथ एशियन फेडरेशन गेम्स, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स किंवा नॅशनल गेम्स ऑर्गनाइज्ड अंडर एजेस ऑफ इंडियन ऑलिम्पिक्स असोसिएशन. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या चॅम्पियनशिप्स असतात त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल, त्यामध्ये जर तुम्हाला 3rd पोझिशन मिळालेली असेल तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर बरेचसे खेळाडू आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत
आणि त्या विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करायचं आहे. त्याविषयीचे डिटेल क्रायटेरिया विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरती जाऊन केअरफुली वाचून घ्यायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली त्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये बसलात तर तुम्ही या पोस्टसाठी जरूर अप्लाय करायचं आहे. परंतु त्या अगोदर काळजीपूर्वक सगळ्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत. ॲथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल विनर इन ओपन नॅशनल चॅम्पियनशिप यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल किंवा इंटरस्टेट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल किंवा एशियन चॅम्पियनशिपमध्ये तुम्ही खेळलेले असाल तर तुमचा रिक्रुटमेंटसाठी विचार केला जाईल. ॲथलेटिक्स विमेन्ससाठी देखील नॅशनल इंटरस्टेट सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप खेळलेल्या विद्यार्थिनी त्यांचा सुद्धा या रिक्रुटमेंटसाठी विचार केला जाणार आहे. बॅडमिंटनसाठी काही महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी वाचून घ्यायच्या आहेत. तसेच क्रिकेट खेळणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा अवेलेबल झालेल्या आहेत. नंतर हॉकी मेन, हॉकी विमेन, स्पेशली स्पोर्ट्स खेळणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे आहेत त्यांच्यासाठी या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. स्पोर्ट्स कोटा भरला जाणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर, ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर ट्रायल अँड आफ्टर ट्रायल ओनली द फिट कॅन्डिडेट्स शॅल बी असेस्ड फॉर नेक्स्ट स्टेज ऑफ रिक्रुटमेंट. तर सिलेक्शन प्रोसिजरमध्ये विद्यार्थ्यांना ट्रायलसाठी बोलवलं जाणार आहे आणि जे विद्यार्थी फिट असतील त्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट स्टेजसाठी बोलवलं जाईल. डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स इथे देण्यात आलेले आहेत. फॉर असेसमेंट ऑफ रेकॉग्नाइज स्पोर्ट्स अचिव्हमेंट ॲज पर नॉर्म्स, स्पोर्ट्समध्ये तुमच्या ज्या काही अचिव्हमेंट्स असतील त्यासाठी 50 मार्क्स आहेत. फॉर गेम स्किल, फिजिकल फिटनेस अँड कोच ऑब्झर्वेशन ड्युरिंग ट्रायल्स, यामध्ये तुमचं गेम स्किल बघितलं जाईल, फिजिकल फिटनेस बघितलं जाईल आणि त्यासाठी 40 मार्क्स असणार आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी 10 मार्क्स असणार आहेत. असे टोटल 100 मार्काची ही परीक्षा असणार आहे. ॲप्लिकेशन फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. फॉर ऑल कॅन्डिडेट्स विद्यार्थ्यांनी 500 रुपये फी भरायची आहे. ₹500 विथ अ प्रोव्हिजन ऑफ रिफंडिंग ₹400 to those who are found eligible as per notification and actually appear in the trial after deducting bank charges. सर्व विद्यार्थ्यांनी 500 रुपये फी भरायची आहे. परंतु जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल असतील आणि जे विद्यार्थी ट्रायलसाठी उपस्थित राहतील त्यांना 400 रुपये फी परत केली जाणार आहे. बँक चार्जेस फक्त कट होतील. फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग SC ST, एक्स सर्व्हिसमेन, पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, विमेन अँड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास या विद्यार्थ्यांनी 250 रुपये फी भरायची आहे. विथ अ प्रोव्हिजन ऑफ रिफंडिंग द सेम टू दोज हू आर फाउंड इलिजिबल ॲज पर नोटिफिकेशन अँड ॲक्च्युअली अपियर इन द ट्रायल आफ्टर डिडक्टिंग बँक चार्जेस. तर या विद्यार्थ्यांची फी 250 रुपये जी आहे ती परत केली जाणार आहे जर ते ट्रायलला उपस्थित राहिले आणि नोटिफिकेशन प्रमाणे जर ते परफेक्टली इलिजिबल आहेत असं आढळलं तर त्या विद्यार्थ्यांना ही फी परत केली जाणार आहे. आफ्टर डिडक्टिंग बँक चार्जेस यामध्ये कट केले जातील. फी ऑनलाईन भरायची आहे. तसेच फॉर्म देखील ऑनलाईन भरायचा आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. तसेच फी भरल्यानंतर त्याची देखील ई रिसिप्ट काढून ठेवायची आहे आणि ती व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन rrccr.com या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे कारण पुढच्या प्रोसेससाठी तो उपयोगी पडणार आहे. स्कॅन फोटोग्राफ, सॉफ्ट कॉपी ऑफ फोटोग्राफ त्याविषयीच्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत. स्कॅन सिग्नेचर, सॉफ्ट कॉपी ऑफ इमेज ऑफ सिग्नेचर. हेल्प डेस्क नंबर देखील येथे देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना काही क्वेरीज असतील तर त्यांनी हेल्प डेस्क नंबरवरती संपर्क साधायचा आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स इथे देण्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. ट्रायलला जाताना विद्यार्थ्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे. त्यामध्ये डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते सोबत घेऊन जायचे आहेत आणि त्यानंतर स्पोर्ट्स अचिव्हमेंट, महत्त्वाचं स्पोर्ट्स कोटासाठी या जागा आहेत त्यामुळे स्पोर्ट्समध्ये ते ज्या तुमच्या अचिव्हमेंट्स आहेत त्याविषयीचे सगळे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी व्यवस्थित घेऊन जायचे आहेत. एक सेट हा ओरिजिनल कॉपीचा असेल आणि 2 सेट हे झेरॉक्स कॉपीचे असतील. झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड करून ठेवायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना पेमेंट सोबत अदर अलाउन्सेस देखील दिलं जाणार आहे. ड्युरिंग ट्रेनिंग पिरियड ओनली स्टायपेंड विल बी पेड ॲज ॲप्लिकेबल.
तर विद्यार्थ्यांना स्टायपेंड दिलं जाणार आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू सबमिट अ सर्व्हिस बॉन्ड ऑफ 5 years ॲट द टाइम ऑफ अपॉइंटमेंट. 5 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी लिहून द्यायचं आहे. डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड, कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याविषयीच्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट्स अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर स्पोर्ट्स अचिव्हमेंटचे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व अपलोड करायचे आहेत. 10वीचं सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी अपलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन्स विदाउट ॲप्लिकेशन फी ऑफ ₹500 or ₹250 wherever applicable or less fee. विद्यार्थ्यांनी फी भरल्यानंतरच त्यांचं ॲप्लिकेशन विचारात घेतलं जाणार आहे. सिंगल ॲप्लिकेशन फॉर 2 or more इव्हेंट्स और गेम्स. जर तुम्ही 2 गेम्स खेळत आहात आणि तुम्ही एकच ॲप्लिकेशन त्यासाठी भरलंय तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. त्यामुळे एका ॲप्लिकेशनमध्ये एकाच खेळाचा तुम्ही उल्लेख करायचा आहे. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट फॉर SC/ST कॅन्डिडेट विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. अदर बॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्मवरती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डेप्युटी कमिशनर यांचा सही आणि शिक्का घेऊन येणं आवश्यक आहे. या ठिकाणी सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपापल्या स्पोर्ट्स विषयीच्या सगळ्या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.